शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी शिवराम सुतार, मार्केटिंग मॅनेजर, सोलापूर डिस्ट्रिक्ट. आज आपण खर्डी या गावामध्ये आलेलो आहे. तर योगायोगाने आपल्याकडे सल्फरचं एक सोल्युबिलिटी टेस्ट आज आपण करणार आहोत. तर आपल्याकडे दुसऱ्या कंपनीचे पण सल्फर इथं भेटलेले आहे, त्याच्यामुळे ऑनफिल्ड आपण आता सल्फरची सोल्युबिलिटी टेस्ट आज एका ठिकाणी करत आहोत. तर आपल्याकडे दोन कंपनीचे सल्फर एक आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता या जे डबे आहेत, तर इथे सर्वात शेवटला सल्फामॅक्स आपलं कोरोमंडलचं 90% बेंटोनाइट सल्फर आहे आणि त्याचं सॅम्पल आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे डब्यामध्ये. आणि शेवटला माझ्याकडे जे आहेत इथं दुसऱ्या कंपनीचा आपण 90% सेम 90% बेंटोनाइट सल्फर घेतलेला आहे. आता याला आपण एक 5 मिनिटापर्यंत स्थिर होऊन दिलं आहे पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपण आता याचे रिझल्ट पाहणार आहोत. तर कोणते सल्फर किती टक्क्यामध्ये विरघळलेलं आहे. तर 2 मिनटं तुम्हाला याची सोल्युबिलिटी दाखवतो. पहिले आपण अदर कंपनीचे जे सल्फर आहे त्याची सोल्युबिलिटी चेक करूया. तर याच्यातल्या ज्या डाळ्या आहेत ते थोड्याफार म्हणजे मला तर वाटत नाही काही बऱ्यापैकी विरघळल्यात. थोडंफार असं दिसतंय काही थोडंफार वेगळ्यासारखं नॉर्मल एकदम. आणि आपलं कोरोमंडलचं सल्फामॅक्स आता आहे, याची सोल्युबिलिटी चेक आपण करूया. तर तुम्हाला खाली दिसणार नाही काहीच, व्हाईट कलरचं पूर्ण सल्फर पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे. आणि आता तुम्ही जर खालून पाहिलं तर बाकी कंपन्याच्या ज्या डाळ्या आहेत, बाकी कंपन्याच्या डाळ्या खालून तुम्हाला तशाच दिसतील आणि कोरोमंडलचं पूर्ण विरघळलेलं दिसेल. म्हणजे डाळ्या तुमच्या विरघळल्यात, सल्फरचे पार्टिकल्स मोकळे झालेत आणि ते आता तुमच्या जमिनीमध्ये भेटण्यासाठी तयार आहेत. शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की जे सल्फर सोल्युबिलिटी ज्याची चांगली आहे अशा सल्फरमध्ये सल्फामॅक्सचा तुम्ही जर वापर केला तर तुम्हाला तुमचे 50-1 रुपये बॅग मागे थोडे जास्त जातील, पण रिझल्ट तुम्हाला 100% भेटणार. तर शेतकऱ्यांनी सल्फामॅक्सचा वापर करावा अशी माझी विनंती.